एबीपी न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। संगमनेर तालुक्यातील चन्नापुरी गावाजवळ नाशिक-पुणे महामार्गावर भीषण अपघात झाला। यात 2 वर्षाच्या चिमुकलीसह आणखी 3 जण दगावले। या दुर्घटनेमुळे अकोले तालुक्यात शोककळा पसरली। आज अकोले शहर बंद ठेवून मयतांना श्रद्धांजली देण्यात आली। रविवार दिनांक 17 डिसेंबर रोजी आयशार ट्रक आणि टोयोटा कंपनीची इटिओस कार या कारचा भीषण अपघात झाला। आयशार ही कारवर पलटून हा अपघात झाला। गावकऱ्यांना ह्या भीषण अपघाताचा आवाज येताच त्यांनी धाव घेतली। एका महिलेचे प्राण वाचले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत। मात्र या 2 वर्षाची ओजस्वी हर्षल धारणकर, 42 वर्षीय आशा सुनील धारणकर, 65 वर्षीय सुनील दिनकर धारणकर, 48 वर्षीय अभय सुरेश विसाळ यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर 40 वर्षीय अस्मिता अभय विसाळ ह्या गंभीर जखमी झाल्या आहेत। अकोलेतून विसाळ कुटुंबीय आणि धारणकर कुटुंबीय कौटुंबिक कार्यक्रमातून येत होते। आयशारला ओव्हरटेक करताना आयशार कारवर एकदम पलटी झाली। ही दुर्घटना घडली। यात 4 जण चिरडले गेले। आयशार ट्रक मध्ये लाकडी होंडकी असल्यामुळे त्या वजनामुळे कारचा चुरा झाला। पोलीस तात्काळ या ठिकाणी पोहोचली आणि त्यांनी मयतांस शवविच्छेदनासाठी पाठवले, तर जखमी महिलेस उपचारासाठी हलवले। विस्कळीत झालेली वाहतूक काही वेळा सुरू झाली। या झालेल्या दुर्घटनेमुळे अकोले तालुक्यात शोककळा पसरली। तसेच सोमवार दिनांक 18 डिसेंबर रोजी अकोले शहर बंद ठेवून मयतांस श्रद्धांजली दिली गेली। ब्युरो रिपोर्ट एबीपी न्यूज।